पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि सन्माननीय संदीपजी प्रकाश पाटील साहेबांच्या माध्यमातून सनसाई ग्रुपचे संस्थापक साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित केला. अमित मोरे, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स, धन्यवाद साहेब. या जाऊया पुढील मॅचकडे. जशा सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आवाज व्हॉइस ऑफ द गर्लटोन कल्पेशजी गोरे यांचा. थँक्यू. धन्यवाद राहुलजी धनबा. होळी आपण मैदानामध्ये जिथून पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रत्येक शिंगडे स्वतः या ठिकाणी चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं. इथून चांगली संधी निर्माण केली होती. योगेश लढेसारख्या फलंदाजाला मात्र लकी कंस्ट्रक्शन आणि वियाना फायटर संघाच्या खेळाडूंनी जेवण करून घ्यायचंय लगेच. सन्माननीय दिनेशजी कानात, माजी उपसरपंच नंडोर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आलेला आहे. धन्यवाद विजय तरे साहेब. होळी मैदानामध्ये जिथून चांगली सुरुवात जरूर कुठेतरी नक्कीच संधी निर्माण केली होती. तदनंतर मात्र योगेश लाडे याची आक्रमकता फलंदाजी पाहायला मिळते. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून प्रत्येक शिंगडे हा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या षटकामध्ये इथून धावफलक पाहिला तर 9 रन ऑन दी बोर्ड, 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विशाल अंबात तर एका बाजूला योगेश लाडे हे दोन ट्रम्प कार्ड धुरंधर A1 जोडी आहे. तर तितकाच चांगला गोलंदाज देखील आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलाय. पुढील बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस काही जबरदस्त चेंडूला सरळ उडवलाय. चेंडू आलाय सीमा रेखा पार. षटकार. योगेश भरत लढेच्या बॅट मधून आलाय षटकार. कमारेचं ब्रँड पाहायला मिळतंय. मी ते सन्माननीय लांगे साहेब पोलीस मध्ये कार्यरत आहेत, त्यांचं मी विनंती करतोय स्वप्नील बिसे यांना की त्यांचा सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय महेंद्रजी लांगे साहेबांचा आपण यथोचित सनातन सन्मान करतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खलन निग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य असतं. टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय विल्स. महेंद्रजी लांगे साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्वतः पोलीस आहेत आणि एक चांगली अकॅडमी, मोफत निशुल्क ध्येय अकॅडमी ही साहेबांची पाहायला मिळते. आज खूप सारे मुलं आणि मुली त्यांच्या ग्रुपमधून अकॅडमीमधून पोलीस झाले. साहेब आपल्याला सलाम, आपल्या कार्याला सलाम आणि आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू. काही जबरदस्त योगेश लढे आतापर्यंत जी फलंदाजी करत असताना अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी. इथून षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. जिथून प्रत्येक शिंगडे या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. तिथून धावफलक पाहिलं तर 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर महागडं षटक P1 मधील. इथून प्रत्येक शिंगडे आतापर्यंत पाहिलं तर 21 धावा खर्च करतोय. कारण की पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार. काही जबरदस्त फलंदाजी. योगेश लढे कमारेचा ब्रँड पाहायला मिळतोय. तर एका बाजूला माहीमचा ब्रँड, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. डॉट बॉल पाहायला मिळालाय. कारण की चेंडू पडल्यानंतर योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल असेल. यावेळेस काही जबरदस्त फटका आहे. इथून मात्र फिल्डिंग जरूर, तिथून क्षेत्ररक्षण फंबावलं गेलंय आणि इथून मात्र मिस फील्ड पाहायला मिळाली. आणखी एक येईल चेंडू सरळ सीमा रेखा पार. चौकार 4.
तमाम तिकडे धावफलक पाहिलं तर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 25 रन ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना नूतरी मुंबई संघ पाहायला मिळतोय मजबूत परिस्थितीमध्ये. एक चांगला स्टार्टअप, एक ड्रीमगत सुरुवात पाहायला मिळते. इथून एका बाजूला योगेश भरत लढे तर एका बाजूला विशाल दत्तात्रेय अंबात, हे दोन बॅटर, दोन ट्रम्पकड फलंदाज पाहायला मिळत आहेत. जिथून चांगला स्टार्टअपने आपले ज्यांचे स्ट्रॅटर्जीने मात्र खेळत असताना इथून चांगली सुरुवात राहिली गेली. एक षटकाचा खेळ अगदी आपण पाहिला. इथून विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना नोमॅन गोलंदाज विनय उंबरसाडाला मात्र प्रमोट केलं गेलंय. हाही देखील चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. कारण की नक्कीच सातत्याने प्रत्यय पण चिखले संघाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातो, तोच विनय उंबरसाडा. दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल स्ट्राईक एंडला विशाल अंबात हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सर्व बॅटचा वापर केलाय, पण इथून मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला होता. एक धाव मिळाले, दुसरी धावेचा प्रयत्न, पण इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. तितकी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं ऑन साईडला. इथून एकच धावेने एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 26 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सुरुवात म्हणते. आतापर्यंत योगेश लढे देखील 6 चेंडू 24 धावाची वैयक्तिक खेळी करत असताना योगेश लढे एक सेट बॅटल पाहायला म्हणतोय या मैदानावरती. कारण की या मैदानावरती नक्कीच सातत्याने चांगली खेळी साकारत असताना, कारण की 2025चं पर्व देखील त्याच्या नावावरती राहिलं होतं आणि तोच फलंदाज योगेश भरत लढे. यावेळेस काही जबरदस्त चेंडू जरूर मिस टाइम स्ट्रोक राहिलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणखी एक आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद दिला गेलाय. अम्मन अंबात त्या ठिकाणी कुठेतरी चुकी करतोय आणि हा झेल किती महत्वाचा असेल ही येणारी वेळ आणि येणारा काळ नक्की दर्शवेल. योगेश लढेला मात्र दुसरं जीवनदान पाहायला मिळालंय. काही जबरदस्त स्वतःवरती हताश, निराश, नाराजगी व्यक्त करत असताना अमन अंबात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की चेंडू कुठेतरी हवेत होता, जरूर इथून योगेश लढेला आणखी एक आशीर्वाद पाहायला मिळाला, एक सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या माध्यमातून. धावफलक पाहिलं तर 27 आकड्यावरती पुन्हा एकदा विनय उंबरसाडा. पुढील बॉल यावेळी बॅटची जरूर लागले गेले, इथून मात्र फंबल जरूर झाले. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू सरळ त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचले 29 याकड्यावरती. 29 रन ऑन दी बोर्ड, 29 धावा धावफलकावरती. इथून नक्कीच सांगितलं होतं जास्तीत जास्त धावा जमावण्याचा प्रयत्न असेल योगेश लढे या कर्णधार याच्या माध्यमातून. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण मंथन मेरे ते चेंडू खाली आलाय. याही वेळेस नो जज पाहायला मिळालाय. इथून मात्र कुठेतरी युवा माहीम संघ खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथून संधी निर्माण केली जाते विनय उंबरसाडे या गोलंदाजाने नक्कीच 2 गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती, पण कुठेतरी क्षेत्ररक्षणाकडून मात्र चुकी होते. कारण की जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी करतोय तेव्हा तेव्हा थोडंसं गोलंदाज मात्र स्वतःवरती नाराजगी व्यक्त करत असेल. कारण की जिथून पहिला महत्वाचे 2 हे फलंदाज आहेत, जिथून ट्रम्पकार्ड एवन जोडी पाहायला मिळाली. नूतरी मुंबई संघ एका बाजूला पण पाहिलं तर कमारेचं ब्रँड आहे, तर एका बाजूला केळव्याचं ब्रँड आहे, जिथून विशाल अंबात देखील चांगली फलंदाजी साकारत असताना इथून नक्कीच जीवनदान पाहायला मिळालंय. पुढील बॉल विनय उंबरसाडा. यावेळी सर बॅटचा वापर जरूर मिस टाइम स्ट्रोक. यावेळी मंथन मेरे इथून मात्र 3रं जीवनदान योगेश लढेसाठी. कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक राहिला होता, पण इथून नक्कीच स्वतःवरती हताश, निराश राहतील. विनय उंबरसाडाचं मी कौतुक करेन, जी कौतुकास्पदी भूमिका कशी असावी. आतापर्यंत 5 झेल या ठिकाणी धरती मातेला दान केले गेलेत. योगेश लढेच्या मात्र 3 आणि विशालची नक्की 2 झेल धरती मातेला दान केले गेलेत. इथून शेवटचा आणि अंतिम बॉल असेल विनय उंबरसाडा. 1 to go. तर एका बाजूला विशाल. यावेळेस नक्कीच बॅट चेज पाहायला मिळेल. कॉट बिहनच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना बिग विकेट डाऊन. पहिला गडी गारद झाला विशाल अंबा. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद, थँक्यू. यस, या ठिकाणी
इथून सर इम्पॅक्ट प्लेअर आहे का? येस. ओके. इथून मात्र मंथन मात्र या ठिकाणी आउट पाहायला मिळेल आणि इन मध्ये आपण आर्यन यस इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मंथनला जरूर आउट मध्ये पाहायला मिळेल आणि इनॅक्शन मध्ये आर्यन पाहायला मिळेल. इथून आपण पहिला 2 षटकाचा खेळ काही जबरदस्त 2 षटकाचा खेळ संयोगरित्या समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिलं तर 31 रन लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना नुत्री मुंबई संघ गोलंदाज यावेळेस मात्र नक्कीच हा बॅटची एज कुठेतरी लागली होती, पण इथून यावेळेस जीवनदान स्वतःवरती नक्कीच खुश असतील. योगेश लढेला मात्र एक नक्कीच संधी निर्माण पाहिली. सल्लाग हा चौथा मात्र जीवनदान पाहायला मिळालाय. नक्कीच बॅटची एज पण रिप्लाय मध्ये पाहू शकाल कुठेतरी यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी केली गेली. प्रत्येक शिंगडे तर एका बाजूला योगेश लढे. पुढील बॉल यावेळी सन्मान द्यायचा होता, पण इथून डॉट बॉल प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. पहिलं षटक कुठंतरी महागडा हाताळलं होता, पण इथून चांगली गोलंदाजी हाताळतोय कारण की ती माझ्याकडे ख्याती आहे. इथून ट्रॅम्पलाईनच्या बाहेर हाताळला गेला. इने व्हाईट बॉल या ठिकाणी नितेश कदम सर पाहायला मिळतात त्या ठिकाणी आणि नक्कीच कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेला. इथून प्रत्येक शिंगडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मोठा प्रहार केलाय. गुड नॉट टेक और ये सिक्सर देख योगेश लढेच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार षटकार. इथून नक्कीच आपण पाहिलं तर षटकार आलाय, महत्वाचा षटकार. इथून भरपूर काळानंतर हा षटकार पाहायला मिळाला. कुठेतरी योगेश लढेला शांत ठेवलं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आले, तदनंतर वाईड हाताळला, तदनंतर षटकार. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. योगेश लढे स्वतः आतापर्यंत वैयक्तिक 32 धावेवरती खेळत असताना काही जबरदस्त खेळी साकारतोय योगेश लढे. हे ब्रँड आहे कमाऱ्याचं. यावेळेस काय जबरदस्त चांगला फटका फसलाय. यावेळेस मात्र चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. इथून यस मनीष त्या ठिकाणी चुकी करणार नाही. यस आपल्याला एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो जयबजरंग सतपटी ब या संघाच्या माध्यमातून. करण माळे आलाय नो बॅटर. इथून नक्कीच पाहिला तर चांगली सुरुवात जरूर चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी राहिला होता. योगेश लाडे या फलंदाजाने एक चांगली विस्फोटक खेळी साकारली होती. एक कौतुकास्पदी भूमिका त्याच्या माध्यमातून राहिली होती, पण इथून मात्र यस डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास करावा लागेल. करण माळे आलाय नो बॅटर. तर एका बाजूला प्रत्येक शिंगडे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी कडवी लढत कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र नक्की जाखू टप्प्याची लेंथ लाईन होते. लावून अपील पंचांकडे आणि नक्कीच स्वतः या ठिकाणी फलंदाज सांगतोय की मी बाद आहे आणि ही खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. कारण
बॉल असेल, जिथून पाहिला तर धावफलक 38 आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. पहिलाच बॉल, इथून मात्र नक्कीच पहिलाच बॉल फेस करत असताना लाऊड अपील आहे पंचांकडे, पण इथून मात्र नक्कीच बॅटर सेफ पाहायला मिळेल. डॉट बॉल, इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिलं तर 12.67 ची सरासरी गाठत 38 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना नोत्री मुंबई संघ जाऊन पोहोचलाय. 38 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून डीजे ला संधी. धन्यवाद. आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल जिथून वीरेंद्र बाबरे एमटी बॉईज 4 इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 193 धावा त्याच्या नावावरती आहेत. तदनंतर आपण पाहिला आई सप्तशृंगी 11 युवराज डुगले, इथून पाहिलं तर 177 धावा त्याच्या नावावरती आहेत. तदनंतर योगेश लडे तिसऱ्या क्रमांकामध्ये नोत्री मुंबई संघाचा पण पाहिला 174 धावा त्याच्या नावावरती. तदनंतर साई सबोरी देवकोप संघाच्या माध्यमातून हितेश गणेशकर 166 धावा. तदनंतर 5व्या क्रमांकावरती राहुल गोंड आपण पाहिला धानवा ब्रदर्स याच्या 158 धावा. यावेळी चांगला प्रहार जरूर, चांगला फटका आहे. थर्ड बॅट रिजनला क्षेत्ररक्षण आहे, पण इथून फंबल जरूर झाले. इथून तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धाबा परिपूर्ण पाहायला मिळतील आणि या दुहेरीकडे धावफलक जाऊन पोहोचेल 40 आकड्यावरती. 40 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. इथून विनय उंबरसाडा काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना कुठेतरी चांगली सुरुवात होती, पण कुठेतरी धावसंख्येला थोडासा अंकुश लावला गेला. तिथून योगेश लढे मैदानाच्या आतमध्ये होता, कुठेतरी षटकार चौकार पाहायला मिळाले. तदनंतर थोडंसं धावकत आपण पाहिलं तर अगदी थोडंसं येत्या काळामध्ये थोडंसं शांत राहिलं गेलं. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विनय उंबरसाडा. पुढील बॉल मोठा प्रहार करायचा होता, प्लेट अँड बेस राहिला गेला. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी झाली आणि त्याच कारणास्तव त्या ठिकाणी 1 धाब जरूर कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 41 रन ऑन दी बोर्ड, 41 धाबा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी विनय उंबरसाडा एक या डाबाला चांगला सावरताना जिथून चांगली कुठेतरी सुरुवात राहिली होती, पण कुठेतरी फलंदाजाला मात्र थांबवलं गेलं आणि नक्कीच मोठे गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. जरूर प्रत्येक शिंगडे या गोलंदाजाने प्रभावशाली गोलंदाजी हाताळली. विनय उंबरसाडा पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, इथून गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष असेल या 4थ्या षटकातील. षटक क्रमांक 4 आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी विनय उंबरसाडा. यावेळेस मात्र ट्रॅमलाईनच्या थोडासा बाहेर असेल. व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त धाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. या अतिरिक्त धावेने धावफलक पाहिला तर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 42 रन ऑन दी बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस मात्र वळवलाय चेंडूला. डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. सूरज कनोजा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटल, एक चांगली खेळी जरूर अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रुजू आहेत आणि त्या अनुषंगाने यावेळेस प्लेट अँड मिस. काय जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू, डॉट बॉल. इथून मात्र ती कमबॅकिंग गोलंदाजी कशी असावी आणि मला माझ्या संघासाठी मला का निवडलं गेलं हे मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना विनय उंबरसाडा. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल जिथून स्ट्राईक एंडला पण पहिला सूरज कनोजा. यावेळी सोडवलाय जरूर. सर्व बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आलाय. गुड जज विकेट टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद सूरज कनोजा. बॅक टू द पवेलियन. आज शैलेश निबल आलाय. इथून आपण पाहिलं तर सर्वाधिक विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर कन्हैया फेसरडा
या ठिकाणी साई सबूर देवकोप संघाच्या माध्यमातून जरूर ऑन स्क्रीनवरती 10 विकेट त्याच्या नावावरती. तदनंतर सौरभ सावर आई सप्तशृंगी 11 पाहिलं तर 9 विकेट त्याच्या नावावरती. तिसऱ्या क्रमांकावरती अतुल ठाकरे आई सप्तशृंगी 11 8 विकेट त्याच्या नावावरती. तदनंतर युवा माहीमचा प्रतीक शिंगडे चौथ्या क्रमांकावरती 8 विकेट. तदनंतर अक्षय कुरकुटे आई सप्तशृंगी 11 पाहिलं तर 8 विकेट त्याच्या नावावरती. तदनंतर वीरेंद्र बाबरे एमटी बॉईज आपण पाहिलं 7 विकेट. यावेळी चांगला फटका आहे क्रिकेटचा ट्रेडमार्क. तिथून मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार चौकार. काही जबरदस्त बराच काळानंतर हा महत्वाचा चौकार असेल जिथून वैभव धूम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती अल्ला बोल केला, जरूर चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि महत्वाचा असेल इथून कुठेतरी संघासाठी संकट मोचन बनावं लागेल. इथून मोठा प्रहार करायचा होता, बॅटची एज जरूर राहिली गेली. आणखी एक विकेट पाहायला मिळेल. इथून प्रवीण गोंडला देखील परतावं लागेल. बॅक टू द पव्हिलियन. फलंदाज बाद. 3. शुभम आलाय त्या ठिकाणी, शुभम भोईर. इथून पाहिलं तर थोडंसं बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. 5वं षटक आहे प्रगतीपथावर. नूतरी मुंबई संघ इथून संकटमोचन बनावं लागेल. शैलेश निवल अजूनही मैदानामध्ये आहे. जिथून पाहिलं तर करंट रन रेट आपण पाहिलं तर 10.62 ची सरासरी गाठली गेली आतापर्यंत. वैभव धूम पुढील बॉल. चांगला फटका नक्कीच हेलिकॉप्टर लँड केलं होतं त्या ठिकाणी. मनीष उराडे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो, कारण की एक चुकरित्या चांगली क्षेत्ररक्षक म्हणा, चांगली गोलंदाजी म्हणा, चांगली फलंदाजी म्हणा, त्यांनी काही गोष्ट या फलंदाजाकडे आपण पाहिलं, गोलंदाजाकडे पाहिलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. 5वं षटक प्रगतीपथावर. तर एका बाजूला शैलेश निवाल यावेळेस नक्कीच ट्रमलाईनच्या थोडासा बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू, या चेंडूवरती पनिशमेंट केलं जाईल. अतिरिक्त दाब जरूर स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. धावफलक 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 48 रन ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वैभव गोलंदाज. चांगला फटका, सरळ बॅटचा वापर जरूर आहे. इथून क्षेत्ररक्षण जरूर चुकी करतोय प्रतीक शिंगडे, स्वतः कर्णधार युवा माहीम संघाचे. इथून मात्र नक्कीच हा झेल कुठेतरी धरती मातेला दान केला जातोय. आजच्या या इनिंगमध्ये आपण पाहिलं या सामन्यामध्ये सर्वाधिक झेल थोडेसे युवा माहीम संघाच्या माध्यमातून धरती मातेला दान झाले. आतापर्यंत आपण पाहिला तर हा 5वा झेल असेल, 6वा झेल. आणि नक्कीच खराब क्षेत्ररक्षण राहिला गेला. शुभम भोईर आहे स्ट्राईक एंडला. मोठा प्रहार केलाय जरूर. चेंडू बराच काळ वेध आहे. इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार. षटकार 6. काय महत्वाचा षटकार असेल. इथून धावफलक पाहिला तर 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये नूतरी मुंबई संघ यावेळी सोडवलाय. बॅक टू बॅक दुसरा शुभम भोईरच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. षटकार. आलाय आणि या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ अगदी आपण तपासून पाहिला तर 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना नूतरी मुंबई संघ 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून टायमर देखील सेट आहे. इथून पाहिलं तर शेवटची अंतिम 14 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि या 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायची आहेत. त्याची नोंद असू द्या, कारण की जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो.
थोडंसं वेळेला महत्व द्या. इथून पाहिलं तर 5 षटकाचा खेळ आपण पाहिला. वैभव धूम या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी होती. सुरुवात चांगली झाली होती, तदनंतर शेवट मात्र कुठेतरी कडू राहिला गेला. आणि नक्कीच इथून मात्र मनीष उराडे या गोलंदाजाला प्रमोट केलं गेलं 6व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता. तर समोर फलंदाज आपण पाहिला तर शैलेश निवल हा स्ट्राईक एंडला. हाही देखील वैडीचा ब्रँड आहे. सपाल्याच हवेतून पाहिला चांगला फटका, पण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी, कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला आणि त्याचं कारणास्तव, कारण की हा चेंडू सहजासहज थोडासा अवघड जातो फलंदाजाला. पण इथून नक्कीच शुभम भोईर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार. यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल जरूर हाताळला गेलाय. योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला गेला. योग्य नियंत्रित पद्धतीने गोलंदाजी करत असताना मनीष उराडे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद शुभम भोईर बॅक टू द पवेलियन. 2. यावेळेस टॅपशॉट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलला प्रत्येक शिंगडे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगलं प्रोटेक्शन. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. यावेळेस मात्र ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल आहे. इथून अतिरिक्त दाब जरूर स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. 64 रन ऑन दी बोर्ड, 64 धावा धाव फलकावरती. 6वं षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी मनीष उराडे या गोलंदाजाने हाताळली. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला सरळ लॉप केलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार आलाय. इथून शैलेश निवलच्या बॅट मधून महत्वाचा षटकार असेल. इथून पहिला तर धावफलक 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. यावेळेस उडवलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार शैलेश निवलच्या बॅट मधून. आणखी एक आलाय सीमा रेखा पार षटकार. बॅक 2 षटकार आलाय आणि या 2 षटकाराने आपण पाहिला तर धावफलक 76 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही आपण पाहिला तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल. पण इथून मात्र कोणत्या अनुषंगाने या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतील, कारण की कल्पेश आडल या फलंदाजा आपण एकंदरीत विचार केला हाही देखील चांगला फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपणे पाहिलं जातं. म्हणून म्हणतात ना, तुमच्याकडे जर नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टी असतील तर नक्कीच हे क्रिकेट चांगला क्रिकेट तुमच्या अंगीकृत असेल तर नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव जरूर तुम्हाला पाहायला मिळते. इथून पाहिलं तर 6 षटकांचा खेळ आपण पाहिला. 6 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 76 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अमन अंबातला मात्र आणलं गेलं. अमन अंबात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 7व्या क्रमांकाचा गोलंदाज. रिव्हर्सचा टीम इरादे स्पष्ट होते. कल्पेश हाडाल पण कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक राहिला गेला आणि नक्कीच त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी आपण धावफलक पाहिला तर 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 77 रन ऑन दी बोर्ड.
अजून 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये किती धावा जरूर जमेल हे देखील पाहिलं जाईल. कारण की इथून इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळाला कल्पेश हाडल, जिथून आऊट पाहायला मिळाला गौतम हावरे. तिथून कल्पेश हाडलला मात्र इनमध्ये मोठा प्रहार करायचा होता. अचूक टप्प्यावरती भेदक मारा अंबन आंबा फिरकीचा जादूगार. कारण की या गोलंदाजाकडे चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे आणि तोच सातपाटी काबातून एक ब्रँड पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नक्कीच चांगला फटका बॅकवर्ड शॉट लेगला. चेंडू त्या ठिकाणी सरळ वन बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. आणि या चौकाराने पाहिलं तर 81 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 81 रन ऑन दी बोर्ड, 81 धावा धावफलकावरती. जिथून आपण पाहिलं तर युवा माहीम संघाने कुठेतरी पलटवार केला होता, थोडंसं पारड जड केलं होतं. पण इथून नूतनी मुंबई संघाने देखील शैलेश निवल कुठेतरी आला, टर्निंग पॉईंट ठरले गेले. कल्पेश हाडाल जिथून आतापर्यंत 2 धावा त्याच्या नावावरती जरूर आहेत, पण इथून अमन अंबातवरती हल्ला बोल केला. कारण की थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलं गेलं गोलंदाजावरती. जिथून पाहिलं तर शैलेश निवल आतापर्यंत 18 धावेवरती आपल्या संघासाठी संकट मोचन करत असताना पुढील बॉल यावेळेस पूर्णपणे बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पण इथून प्लेट अँड बेस डॉट बॉल चांगली चेंडूची सांगता राहिली गेली. इथून डॉट बॉल राहिला गेला. इथून रिप्लायमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे स्वतःवरती झोकून दिलं होतं. जिथून फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता, इरादे स्पष्ट केले होते फलंदाज शैलेश निवल. या ठिकाणी शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष असेल. त्या ठिकाणी आपण पाहिला 7व्या क्रमांकाचा गोलंदाज अमन आंबा, तर एका बाजूला शैलेश निवल हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका, खोलबट डब्याची लेंथ लाईन होती, तितकाच चांगला प्रहार पाहायला मिळाला. प्रतीक शिंगडे कुठेतरी फंबल झाले, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. महत्वाच्या 2 धाबा असतील, कारण की इथून 83 रन ऑन दी बोर्ड, 83 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल 7व्या क्रमांकातील 1 to go अमन आंबा. यावेळी चांगला फटका जरूर आहे. इथून लॉंग स्टॉप रिजनला चेंडू सरळ क्लिअर करेल का? इथून नक्कीच षटकार जरूर आहे. इथून चेक केलं गेलं प्रॉपर, मात्र हा शॉट आहे की यष्टांच्या मागून खेळलाय की इथून पॉपिंग क्रीज वरती नक्कीच आपण चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलाय, आमचा जॉईन झालेत मुन्ना पठाण सर. डिसिजन पेंडिंग. यस, हा परफेक्ट फटका पाहायला मिळतोय, चांगला फटका आणि हा षटकार काही जबरदस्त. इथून रिप्लाय मध्ये पण पाहिलं एक चांगला फटका महत्वाचा. इथून शेवटची अंतिम तुमच्याकडे 6 मिनिटं आहेत, याची नोंद असू द्या. युवा माहीम संघ इथून हा महत्वाचा षटकार असेल, जिथून पहिला धावफलक 89 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 89 रन ऑन दी बोर्ड, 89 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक अटलण्यासाठी मनीष उराडे, तर स्ट्राईक एंडला कल्पेश हाडाल हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथून संधी दिले, संधीचं सोड करावं लागेल. कल्पेश या फलंदाजाला कुठेतरी मिस टाइम फटका राहिला गेला, पण नक्कीच इथून चांगली रनिंग भेटून तर विकेट पाहायला मिळेल. 1 धाव जरूर परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावफलक 90 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 90 रन ऑन दी बोर्ड, 90 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. इथून या 5 चेंडूमध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल, कारण की तितकाच चांगला गोलंदाज मनीष उराडे. हा कुटुंबाची लेंथ लाईन होती, कुठेतरी मिस टाइम फटका राहिला गेला आणि नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव एक महत्वाची असेल. जिथून पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि ह्या महत्वाच्या धावा असतात. जेव्हा जेव्हा शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा येतात त्या महत्वाच्या.
चांगला फटका जरूर कल्पेश हाडलच्या बॅट मधून इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू सरळ निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. सी मारे घाबार चौकार 4. हा चौकार, या चौकाराने आपण पाहिला तर 95 रन होती बोर्ड, 95 धावा धाव फलकावरती. कारण की अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. जिथून कल्पेश हाडलच्या बॅटमधून चौकार आलाय. मोठा प्रहार केलाय काही जबरदस्त. इथून परफेक्ट इलेव्हेशन. चेंडूला सरळ लॉंग ऑफला क्लिअर करेल. सीमा रेखापार षटकार. चांगले प्रयत्न जरूर दर्शवले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथून मात्र षटकार आलाय. षटकाराने 101 180 इथून मात्र चेंडू जरूर कुठेतरी लिडिंग एज राहिली होती, बॅटची एज राहिली होती, पण चेंडू सरळ यष्ट्यानं जाऊन आदळला. फलंदाज बाद होताना कल्पेश हाडल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून नो बॅटर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. उमेश थापड त्या ठिकाणी दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम निमेश आलाय. इथून चांगला फटका जरूर इनसाइड आउटचा इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू सरळ निघून गेलाय त्या ठिकाणी. टाटा हॅलो बाय बाय करत आणखी एक आलाय. सी मारेखा पार चौकार. ग 106 धावांचं लक्ष समोर असेल युवा माहीम संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल टीम 94 कामन विपक्षामध्ये MS लायन्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या टॉस बॉक्स कडे. इथून टीम 94 कामन तर एका बाजूला MS लायन्स संघ. आजच्या दिवसात आजच्या रजनीतील आपण सामना क्रमांक 5वा जिथे आपण पाहणार आहोत टीम 94 कामन विपक्षामध्ये MS लायन्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या. इथून मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते देवरामजी परेड सरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. इथून एका बाजूला टीम 94 कामन तर एका बाजूला MS लायन्स संघ. इथून पाहिला तर एक बिग बॅटल बिग मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
इथून सामना क्रमांक 5 आपण पाहणार आहोत, जिथे एका बाजूला टीम 94 कामन, विपक्षामध्ये एम एस लायन्स. हेड्स इज कॉल, येस कॉल. या ठिकाणी एम एस लायन्स संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय अनिकेत, काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर किती धावा जवळण्याचा प्रयत्न असेल? आपण पाहिलं तर 8 षटकांचा सामना आहे. 80-90 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. 80-90 धावा जवळण्यामध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून चांगली खेळी तुमच्याकडे तुम्हाला मात्र अपेक्षा असेल? सागरदा आहे, निलेश आहे, अजून आहेत दुसरे बॅट्समन. इथून बेस्ट ऑफ लक असेल. जास्त वेळ घेणार आहोत. इथून आपण बोलणार आहोत टीम 94 कामन. इथून अगदी आपण पाहिलं तर प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. पण अगदी इथून मनासारखं घडला. इथून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं एम एस लायन्स संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. असे कमीत कमी धावा रोखण्यामध्ये तुमचे असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून तुम्हाला चांगली गोलंदाजी हाताळली जाईल? आमच्याकडे गोलंदाज तर 6-7 आहेत, पण बघू कोणाला द्यायचं ते. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून आपण पाहिला अगदी आपण नूत्री मुंबई विपक्षामध्ये जो सामना रंगला होता, जिथून एक चेंडू 4ची गरज असताना जिथून जी चांगली गोलंदाजी हाताळली, याच्याबद्दल काय म्हणाल 2 शब्द? कारण की लेफ्ट आर्म बॉलर होता, त्याच्यामुळे आम्हाला विश्वनाथनी थांबवलेलं. तर आम्ही विचार केला 20 रन असले 12 बॉलला तरी आम्ही देणार नव्हतोच. यस, बेस्ट ऑफ लक असेल. येतोय कर्णधार टीम 94 कामन. टॉस बॉक्स मधून असे न्यूज झाली की प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला एम एस लायन्स संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि आमंत्रित केलं टीम 94 कामन संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता. इथून नक्कीच आपण पाहिलं तर 106 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. येस, इथून आपण जशी एंडिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा जॉईन होतील राहुलजी दानवा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. थँक्यू व्हेरी मच कल्पेश गौरे. जो मॅचच्या दिशेने युवा माहीम हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. किरण बारात आणि उमेश पठारी हे 2 बॅटर. सूरज कनोजा हा बॉलर पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवर ऑफ साईडला उडवलंय आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हने 4 धावा आपल्या नावी केल्यात. PTAPL चौकार.
लक्ष आहे युवा माहीम टीम समोर 106 धावेंचं. ऑन साइडला यावेळेस एअर स्ट्राईक केलंय. त्या क्षेत्रामध्ये शैलेशला आपण बघितलं आणि शैलेशकडून चुकी होणार नाही. त्याने टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला किरण बाळाचा खेळ. 3. चांगली बॉलिंग, उत्कृष्ट कामगिरी सूरज कनोजा करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि नेहमीच त्याच्याकडून अपेक्षित असतं एक स्मार्टनेस इन बॉलिंग आणि तेच पाहायला मिळालंय. वैभव धूम येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडून युवा माहीम टीमच्या खूप साऱ्या अच्छा अपेक्षा आहेत. 4 धावा आणि त्यावरती एक गडी बाद झालाय आणि वन डाऊन मॅन म्हणून वैभवची नियुक्ती केली गेली. उमेश पठारे नॉन स्ट्राईक एंडला. सूरज कनोजा खूप चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलमध्ये 4च धावा त्याने दिल्यात आणि त्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय. पुन्हा पुढील बॉल घेऊन हा बॉल चाहूतील ट्राम लाईनच्या बाहेरचा बॉल आहे आणि यस व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या 5, 1 गडी बाद युवा माहीम टीमची. चांगला फटका पाहायला मिळतोय. खुरवट डब्याचा बॉल होता. कारण माळी आहेत वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून करण माळी यांच्याकडे पाहिलं जातं. क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मिळाल्यात. वैभवने अकाउंट ओपन केलं, त्याचं 2 धावेने टीमची धावसंख्या 7. 7ला 1. शेवटचा बॉल सूरज कनोजा पाहायला मिळतोय. न्यू 3 मुंबई टीमच्या माध्यमातून आणि युवा माहीम टीमच्या माध्यमातून वैभव धूम. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग चेस करावं लागेल फिल्डरला. क्षेत्ररक्षण पोचले. खूप चांगली फिल्डिंग आणि योग्यपैकी पाहायला मिळाली आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 9 धावा, 1 गडी बाद युवा माहीम संघ. क्रिकेटमध्ये नेहमीच 9 हा अंक लक फॅक्टर म्हणून मानला गेलाय आणि खऱ्या अर्थाने जेव्हा संजू सॅमसंग यांनी त्यांचा जर्सी क्रमांक चेंज करून 9 केला आणि लगातार 2 शतकं T20मध्ये झळकवली, तेव्हा खरी चर्चा झाली आणि तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला सूर्यकुमार यादव यांनी आणि त्यांच्या समवेत तिलक वर्माही होते आणि तेव्हा सूर्या म्हणाले की संजू सॅमसंग तुम्ही जर्सी क्रमांक चेंज करून 9 का घेतला, याच्या मागचं कारण काय आहे? तेव्हा संजू सॅमसंग त्यांना म्हणाले सूर्यकुमार यादव तुम्ही आम्हाला विचारतायत तुमचा जर्सी क्रमांक काय आहे 63 6+3 याच्या मागचं रहस्य काय? तेव्हा सूर्यकुमार यादव खूप छान म्हणाले क्रिकेटमध्ये 9 हा अंक लक फॅक्टर दर्शवतो. तुम्ही विराट प्रेम कोहली यांचा जर्सी क्रमांक बघितला तर 18 1+8 9. रोहित गुरुनाथ शर्मा यांचा जर्सी क्रमांक आहे 45 4+5 9 आणि म्हणूनच 9 क्रमांक लक फॅक्टर दर्शवतो आणि म्हणूनच सूर्यकुमार यादव यांचा 63 आहे 6+3 9. संजू सॅमसंग यांचा 9 आणि तिलक वर्मा 72 7+2 9 म्हणजेच 9 अंक क्रिकेटच्या खेळामध्ये लक दर्शवतो. तोच लक फॅक्टरचा नंबर युवा माहीम टीमचा 9 धावा 1 गडी बाद मयुरेश वांगड. पहिला बॉल प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. हा बॉल ट्रामलाईनच्या बाहेरून निघून गेलाय आणि यस DRSचा वापर फिल्डिंग टीमने केलाय. चॅलेंज केलंय पंचांना. संदेश किस्मतराव सर येत आहेत. डिसिजन पेंडिंग.
निर्णय येतो टीव्ही अंपायरचा, इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल मयुरेश वांगडच्या माध्यमातून जो डिलिव्हर्ड केला गेलाय. फुल टॉस बॉल यावेळेस सोडणार नाहीयेत. गिफ्ट दिलं होतं आणि यावेळेस ते कबूल केलं. तोहफा दिया था कबूल किया और गेंद को फेंक डाला. शेरन कोरकाट जाऊन पोचलं. 15 धावा, त्याच्यामध्ये एक गडी बाद. पुन्हा मयुरेश वांगड पुढील बॉल घेऊन सज्ज होताना पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर. आणखीन एक फ्लोरलेन बॉल होता आणि त्याच्यावरती एक धाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न राहिलाय. लेग बाईकची एक धाव मिळते. 16 धावा धाव फलकावरती, 16 रन्स. युवा माहीम 106 धावा करायच्या आहेत. याच मैदानावरती डे 1 मध्ये 115 धावा चेज झाल्या होत्या. अन्वी खुशी क्वीन 11 या टीमच्या माध्यमातून. म्हणजेच धावा चेज होत आहेत या मैदानावरती. हा सामना क्रमांक 4 आपण पाहू शकाल. मागील 3 सामने जे आपण बघितले त्याच्यामधले 2 सामने चेज झाले आणि एक सामना डिफेंड झालाय. अशा अनुषंगाने आतापर्यंत मागील 3 सामने पाहायला मिळालेत. पुन्हा आता मयुरेश वांगड पुढील बॉल घेऊन. चांगला बॉलचा प्रयोग. मयुरेश वांगड योग्य बॉलिंग करतोय. दोन्ही साईडनं टर्न करण्याची ॲबिलिटी, एकाच टप्प्यावरती बॉल हाताळून, आणि म्हणूनच त्याला यश मिळतंय यंदाच्या हंगामात. स्कोर कार्ड युवा माहीम टीमचं 17ला 1. 4 बॉलचा खेळ होतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि अंतिम षटक. मयुरेश वांगड हा गोलंदाज. षटकामधील पुढील बॉल समोर उमेश पठारी. षटकाराने त्याने अकाउंट ओपन केलंय या मॅचमध्ये. तो खेळतोय 6 धावसंख्येवरती 3 बॉलमध्ये. कंट्रोल ढासळलं आणि हा पंतांनी सांगितलंय बीमरचा बॉल. नो बार ओव्हर द वेस्ट, आणि म्हणूनच यस नो बॉल पंच सांगतायत. आणि आता पुढील बॉल लायसन्स बॉल म्हणून देखील पाहायला मिळेल. 20 धावा लागल्या धाव फलकावरती, 20 रन्स. आणि आता फ्रीडचा बॉल जो हाताळावा लागेल मयुरेश वांगडला. 20 रन्स. युवा माहीम 106 धावेंचं लक्ष आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन, फ्रीडचा बॉल घेऊन मयुरेश वांगड. क्विक बॉल होता. ऑन साईडला फ्रीडचा बॉल आहे. एक धाव जरूर डेफिनेटली मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 21 या अंकावरती. 21 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामधील आतापर्यंत आपण 11 बॉलचा खेळ बघितलाय. अंतिम बॉल पॉवर प्लेचा शिल्लक आहे. युवा माहीम टीमची धावसंख्या 21ला 1. लक्ष 106. 106 धावेंचं टार्गेट. आणि आता अंतिम बॉल घेऊन गोलंदाज मयुरेश वांगड. समोर बॅटर वैभव धूम. प्रिव्हियस मॅच ज्याने गाजवली. यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय. फटका उंच गेलाय. फिल्डर चेंडू खाली येत आहेत आणि हा झेल कॅरी होताना प्रीतम कोंगिल यांच्या माध्यमातून विकेट क्रमांक 2. आपण पॉवर प्लेची बघितली. न्यूत्री मुंबई आणि युवा माहीम हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 षटकं 21 धावा 10.50 ची सरासरी पाहायला मिळते. आता रिक्वायर्ड रन रेट 14.17. म्हणजेच काय आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. म्हणूनच म्हणतात ना की शर्यत वाहनांची असू दे किंवा मग आयुष्याची असू दे, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक शिंगडे येतोय. टीमचा कॅप्टन अप्पी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि उमेश पठारी तो पाहायला मिळतोय. प्रीतम कोंगिल
गोलंदाजी करण्याकरिता आलाय. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन संपलंय आणि षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये प्रीतमचा बोलबाला राहिला होता. गोलंदाजीमध्ये देखील आपण बघितलंय तेच सातत्य त्याला टिकवावं लागतील क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना पुढील मॅचमध्ये, कारण की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य यशाची गुरुकिल्ली असते. तिसरं षटक घेऊन प्रीतम कोंगिल. पहिला बॉल, समोर बॅटर उमेश पठारी. चांगला बॉल, वेगवान मारा केला. बॅट स्विंग होण्यापूर्वीच हा बॉल विकेट किपरच्या सेफ हँडमध्ये गेला होता. एवढा भन्नाट वेग ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यस, चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळतोय. पहिला बॉल जेव्हा जेव्हा डॉट येतो ना तेव्हा तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास वाढतो बॉलरचा. आणि हा पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून पुढील बॉल, प्रीतम कोंगिल समोर उमेश. हा बॉल दांडी 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 गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. प्रीतम कोंगिल मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग आणि या देखील मॅचमध्ये तो चांगली कामगिरी करतोय ॲज अ बॉलर. टीमसाठी 100% योगदान त्याचं राहिलंय. बॅटर शपलून करण्याचा प्रयत्न करत होते आणि अगदी परफेक्ट हा बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणजेच परफेक्ट यॉर्कर. 21-3 युवा माहीम. न्यू बॅटर सनीश. चांगले प्रयत्न करण माळी यांनी केले परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. सनीश आला आणि त्याने पहिलाच बॉल षटकार ठोकलाय. फुलटच बॉल होता आणि अगदी सरळ ओव्हर दी बॉलर राईट हा फटका पाहायला मिळाला. करण माळी खूप चांगलं जजमेंट त्याने केलं होतं परंतु हा बॉल गेलाय षटकारासाठी. जीवनदान मिळालंय बॅटरला. आता सेकंड लाईफमध्ये योग्य कामगिरी त्याला करावी लागेल. पहिला मौका किस्मत देते मगर दुसरा मौका मेहनत देते. मेहनत करावी लागेल. येत्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल, संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष जारी आहे. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळालाय. विशाल आंबा त्यांची खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. 27 धावा धाव फलक्यावरती युवा माहीम. टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3चा. चांगला बॉल. यावेळेस योग्य टप्पे आहेत प्रीतम कोंगिल यांच्याकडे. एकच धाव या ठिकाणी मिळाली. 5 बॉलमध्ये 7 धावा दिल्यात, त्यामध्ये 1 विकेट मिळवलाय. 28 धावा धाव फलक्यावरती 3 गडी बाद. आणि आता प्रतीक शिंगडे ऑन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतोय. युवा माहीम या टीमच्या माध्यमातून तो बिलॉंग करतोय. अप्पी. अंतिम बॉल षटक क्रमांक 3चा. प्रीतम कोंगिल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी हलक्याच्या हाताने पुल केले गेले या बॉलला. ग्राउंडेड ठेवायचं होतं. 1 धाव मिळवली. टीमची धावसंख्या 29 धावा धाव फलक्यावरती 3 गडी बाद. 3 षटकानंतर 29 धावा. युवा माहीम.
तर देवकोपचा इकडा संकुल आणि या संकुलावरती पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आहे सर्व असं PDAPLचं दुसरं पर्व. 29 धावा 3 गडी बाद. युवा माहीम टीमची धावसंख्या. सूरज कनोजा पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी करण्याकरिता. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई समोर अप्पी पाहायला मिळतोय. प्रतीक शिंगडे हा बॅटर. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर होते. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली 31. धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 106 धावेंचं लक्ष युवा माहीम या टीम समोर ठेवण्यात आलंय. न्यूथ्री मुंबई या संघाने हा वाईट बॉल ट्रम लाईनच्या बाहेरचा बॉल होता. 1 धाव डेफिनेटली मिळेल आणि टीमची धावसंख्या 32. 32 धावा धाव फलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 15.31चा पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल आणि बॅटरने चॅलेंज केलंय. या बॉलला DRAचा वापर त्याने केलाय वाईट करिता. टीव्ही अंपायर येत आहेत संदेश किस्मतराव सर. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. चांगला बॉल सूरजच्या माध्यमातून जो डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. बत्तीस धावा धाव फलकावरती आहेत. हा फटका फर्स्ट लाईन शॉट मध्ये विकेट पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. प्रतीक शिंगडे बॅक टू द पवेलियन. त्याने विकेट घेतलाय. विकेट टेकर बॉलर आहे. यंदाचा हंगाम गाजवून सोडलाय गोलंदाजीमध्ये सूरजने. आणि आता विनय उंबरसाडा आणखीन एक त्याच ताकदीचा प्लेयर. 32 धावा 4 गडी बाद. 106 धावींचं टार्गेट. पहिले 2 सामने धावा चेज झाल्या, रन चेज झाले आणि त्यानंतर तिसरा सामना डिफेंड झाला आणि यावेळेस हा चौथा सामना आपण पाहतोय. ड्राईव्ह केल्या बॉलला 1च धाव त्या ठिकाणी मिळेल विनयला. टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोचली गेली. इथून चांगले योगदान द्यावं लागेल. संकटाच्या काळामध्ये जो स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकवतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. आणि मॅच विनर तुम्हाला बनावं लागेल या मॅचमध्ये. सनिशला आणि विनय उंबरसाडा या 2 बॅटरला. गतिमान चेंडू होता परंतु ट्रम लाईनच्या बाहेरून बॉल निघून गेला आणि वाईट बॉल. टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. 34 धावा 4 गडी बाद. 4 बॉलचा खेळ होतोय षटक क्रमांक 4 मधील. लॉफ्ट केलंय ऑन साइडला आणि बॉलला पाठवलंय. सनीचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. हा देखील बॉल लॉब केलाय. बिटवीन द गॅप आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ बॉल क्लिअर करतोय आणि हा येतोय PDAPL चौकार 4. या 4 धावेने टीमची धावसंख्या 44 रन्स 44.
पाचवं षटक प्रीतम कोंगिल ते देखील विकेट टेकर बॉलर आहेत. मागील षटक 8 धावा आणि त्यामध्ये एक विकेट. सुरुवात डॉट बॉलने होते. विनय उंबरसाडा आणि सनीशने चांगली बॅटिंग केलेली आहे. 17 धावा 5 बॉलमध्ये. युवा माहीम टीमची धावसंख्या आहे 44 धावा 4 गडी बाद. पुन्हा पुढील बॉल घेऊन गोलंदाज प्रीतम कोंगिल. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळाली. 45 धावा धाव फलकावरती 45 रन्स पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट युवा माहीम आणि न्यू 3 मुंबई या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ग्रुप बी च्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. $45 रन्स. आता सनीश आहे. मॅन इन गोल्डन फॉर्म आहे. तोच बॅटर ऑन स्ट्राईक. अगदी खोला टाकला होता. कुठल्याही प्रकारचा रूम देत नाहीये प्रीतम कोंगिल याने आतापर्यंत त्यांच्या 2 षटकांच्या स्पेलच्या माध्यमातून 9 चेंडू हाताळलेत. 90 धावा त्याने दिल्यात आणि त्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय. योग्य कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 45 4 गडी बाद. षटकातील चौथा बॉल घेऊन प्रीतम कोंगिल राईट आर्म ओव्हर द विकेटने. केळव्याचा ब्रँड. आणखीन एक चांगला बॉल. विशालला बीट केला बॉलने. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिलाय. स्वतः विशाल धावत पुढे सुटलाय आणि बेल्स डाऊन त्याने केल्यात. म्हणजेच काय तर सनीची विकेट यावेळेस पाहायला मिळते. आणखीन एक धक्का मिळतोय युवा माहीम टीमला. बॅटर आउट. 1, 2, 3, 4. विकेट क्रमांक 5 बाद झाला सनीच्या माध्यमातून आणि आता आर्यन उमतल येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असे स्ट्राईक एंडला विनय उंबरसाडा. प्रीतम कोंगिलचा बॉल. पुढील बॉल 5वा बॉल या ओव्हरचा. चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव आली आणि त्यामध्ये 1 विकेट पाहायला मिळते. अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलंय योग्य कामगिरी प्रीतमच्या माध्यमातून. मागणी तसा पुरवठा तो देतोय टीमसाठी. न्यू 3 मुंबईचा एक बेस्ट बॉलर. या ओव्हरचा अंतिम बॉल आणि प्रीतम कोंगिलच्या 2 षटकांच्या स्पिलचा अगदी शेवटचा बॉल. हा देखील फटका फसलाय. विकेट सॅक्रिफाईस केलं होतं परंतु सनीची विकेट आणि त्यानंतर तू चल मे आया हे सांगताना विनय उंबरसाडा देखील बाद होतोय. विकेट क्रमांक 6. बघा बॉल थोडासा बाहेर ठेवला होता. वाईट अडकळा आणण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर खूप छान झेल परिपूर्ण शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 गडी बाद 45 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर मनीष वराडे आणि आर्यन उमतोल हे 2 फ्रेश बॅटर फ्रेश लेग्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता 18 चेंडू आणि 61 धावा. लक्ष मोठं होत चाललंय. आता मोठे फटके तुम्हाला तारतील मॅचमध्ये परंतु धावा देखील होऊ शकतायत. त्याच पद्धतीने खेळावं लागेल. न डगमगता क्रिकेट खेळावं लागतं. 20.33 ची सरासरी आणि आर्यनकडे आणि मनीषकडे ती ॲबिलिटी आहे ती क्षमता आहे. दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती शुभम भोईरला इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 6 मध्ये 18 बॉल आणि आवश्यकता 61 धावेंची. 20.33 चा रिक्वायर्ड रन रेट. 6वं षटक. शुभमचा पहिला बॉल आर्यनसाठी. पहिलाच बॉल लाऊड अपील. 1 धाव. लेग बाईटची पाहायला मिळाली आणि धावसंख्या 46 युवा माहीम या टीमची.
पहिलाच बॉल वेगवान होता, गतिवान होता आणि हा बॉल लेग बाईट चेकडाव देऊन गेला टीमला. 46 धावा, 6 गडी बाद झालेत. पुढील बॉल घेऊन शुभम भोईर वन्स अगेन. वेगवान चेंडूचा वापर पाहायला मिळाला, हार्ड लेनचा वापर होता. चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आता 16 चेंडू आणि 60 धावींची गरज. पुन्हा शुभम भोईर पुढील बॉल घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. हा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, फॉरवर्ड लेगला ठोकलाय. मनीष उराडे चा वार, बॉल गेलाय सीमा रेषा पार, षटकार. मनीषच्या बॅटमधून आणि मनीषची ओळख आहे या परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणजेच मनीष उराडे. 52 धावा, 6 गडी बाद. पुढील बॉल मध्ये 1 धाव मिळते. 4 बॉल मध्ये 7 धावा दिल्यात, एक लेग बाईटची धाव. शुभम भोईरच्या माध्यमातून हे षटक 6वं षटक आहे. 53 धावा, 6 गडी बाद. षटकातील पुढील बॉल शुभम भोईर देखील चांगली कामगिरी करतोय. समोर आर्यन उमतोल, मल्टीटर बॅटर. हा फटका फसलाय आणि विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये विशाल अंबाद, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर, आणि त्याने टिपलाय हा जेल. आणखीन एक बॅटर आउट होताना पाहायला मिळतं. ऑपोजिट साईडनं जेल टिपणं फार कठीण असतं, परंतु ते सोपं बनवलं या विकेट किपरने. अमन अंबाद, विशाल अंबाद क्षमस्व, त्याने हा झेल परिपूर्ण केला आणि आणखीन एक धक्का मिळालाय. अंतिम बॉलमध्ये चौकार आला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 57 धाव फलकावरती पाहायला मिळते. आणि आता येणारे चेंडू आहे तुमच्याजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये 49 धाब्यांची आवश्यकता आहे. 24.50 ची सरासरी ती पाहायला मिळेल. 4 षटकार खेळावे लागतील एका ओव्हरमध्ये, तेव्हा ही धावसंख्या तुम्ही अचीव करू शकता. आणि मनीष उराडे आणि अमन अंबाद सटपटी गावातील आता हे 2 प्लेयर पाहायला मिळत आहेत. युवा आहेत आणि खूप टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, हे देखील आपण बघितलंय. याच मैदानावरती रेकॉर्ड देखील मनीषचा राहिलाय 6 बॉल 6 चौकार मारण्याचा, आणि त्याच पद्धतीने मनीषला खेळावं लागेल. समोर मयुरेश वांगड, आणखीन एक युवा प्रतिभाशाली गोलंदाज पाहायला मिळतोय, आणि तो आलाय बॉलिंग करण्याकरिता न्यू 3 मुंबई टीमच्या माध्यमातून, युवा माहीम टीमच्या माध्यमातून. मनीष उराडे ऑन स्ट्राईक. 12-49. पहिला बॉल वेगासहित हा बॉल पाहायला मिळालाय. योग्य टप्प्यावरती कंट्रोल होतं. ही सुरुवात राहिली मयुरेश वांगडच्या ओव्हरची, षटक क्रमांक 7 ची.
पहिला बॉल डॉटने सुरुवात त्याने केली. आता 11-49 हे लक्ष मोठं होत चाललंय आणि आता फक्त मोठेच फटके तुम्हाला कारणीभूत ठरतील आपल्या विजयासाठी, कारण लक्ष आहे 106 धाबींचं. ऑन साईडला उडवलं या बॉलला, डीप मध्ये फिल्डर आलेत आणि झेल परिपूर्ण पाहायला मिळालाय. विकेट टेकन. न्यू बॅटर अमर तुमडा येतोय, डुक्टनचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि आणखीन एक विकेट पाहायला मिळते. मयुरेश वांगड एक स्मार्ट बॉलर आहे. बॉडी स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेटिक, रिअलिस्टिक अँड टाइम अशा प्रकारचा गोलंदाज आहे. हे बघा स्मार्टनेस इन बॉलिंग. जसा बॅटर सफल झाला तसा अगदी हा बॉल हाताळला आणि तदनंतर विकेट प्राप्त केली. स्टंप लाईन बॉलिंग पाहायला मिळते आणि आता 9 गडी बाद झालेत. आणि आता अनिकेतजी उंबरसाड्या मैदानाच्या आतमध्ये. एकविरा स्पोर्ट्स चे ओनर आहेत. एकाच गावातून बिलॉंग करताना मयुरेश. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. एकदा मिळते. टीमची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली. 9 गडी बाद युवा माहीम संघ. मयुरेश वांगड खूप चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 10 चेंडू त्याने हाताळलेत, त्यामध्ये धावा खर्च केल्या 12 आणि 3 विकेट्स तो मिळवतोय. यावेळेस बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दिशेने आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं फिल्डर तैनात आहे. 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचेल. जेवढं जवळ जाता येईल तेवढं चांगलं राहतं नेट रन रेटमध्ये आणि तीच करण्याचा प्रयत्न राहिलाय अमन अंबाजचा. आता 7 चेंडू आणि 46 जे मॅथमॅटिकली इम्पॉसिबल अशक्य आहे. चांगला बॉल पुनश्च पाहायला मिळालाय. एक धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली. आता 6 बॉल, आवश्यकता 45 धावेंची. गोलंदाज येतोय शुभम भोईर. वेगवान चेंडू होता आणि डाऊन द लेग साईड बॉल होता. वाईड ने सुरुवात पाहायला मिळाली या ओव्हरची.
जरूर औपचारिकता बाकी आहे या मॅचची. युवा माहीम आणि न्यू 3 मुंबई असा सामना. यानंतर पुढील सामना टीम 94 कॅमन आणि MS लायन्स असा सामना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलं या बॉलला, झेल परिपूर्ण ऑल आऊट होताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये दुसरा असा संघ ठरला जो ऑल आऊट झाला. पहिला संघ लकी कंस्ट्रक्शन आहे आणि त्यानंतर युवा माहीम टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स न्यू 3 मुंबई टीम, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. हा सामना 43 धाब्याने जिंकलाय, अभिनंदन. योगेश लढे 32 धावा त्यांनी केला. शैलेश निवल 27 धावा. शुभम भोईर 13. कल्पेश हाडल 13 धावा. बॉलिंगमध्ये विनय उंबरसाडा खूप चांगली बॉलिंग, 10 धावा दिल्या 2 ओव्हरमध्ये, 2 विकेट.